हा बरं शांत बसा थांबा. आरोही पूर्व कोणकडे आहे? कशामुळे तिकडं आहे? सूर्य कुंकण उगवत आहे सकाळी कुठं बघतीस तू? हा थांब. कुंकड उगवत आहे सांग तू रुद्रा. हा तू सांग. हा सांग. हा छान कुंकण उगवत आहे छान. तिकडे कोणती बाजू असते? रात्री कुठं जात आहे? हा इकडे कोणती? डाव्या हाताला तुमच्या आणि उजव्या हाताला. तर बघा आता तुम्हाला पूर्व थांबा इकडे बघा. पूर्व पश्चिम कळाला आणि दक्षिण उत्तर. थांबा इकडे इकडे करू नका ऐका. आता जे आहे ना पौर्णिमा आणि अमावस्या हां ते सांगणार आहे तुम्हाला मी. आता काय संपली आपली अमावस्या संपली. आता पौर्णिमा सुरू होते हळूहळू. म्हणजे चंद्र आपल्याला मागं चंद्रकुंकट दिसत होता. कुठं दिसतंय म्हणून सांगितलं तुला आठवत आहे का? आता नाही पहिलं मोठा चंद्रकुंकट दिसला होता मोठा. हा इकडून येत होता बरोबर आहे. पण ह्या इकडं कल्ल्याला होता बरोबर आहे का? म्हणजे दक्षिणेकडं. आता कुंकट दिसायला वरी बघा तुम्हाला. कोणत्या बाजूला दिसायला? थोडा पूर्वेकडे कल्ल्या उत्तरेकडे कल्ल्याला बरोबर आहे का? आणि आता काय तिकडं हळूहळू तिकडे जात आहे. आता लक्ष करायचं रोजचं. हे तुम्हाला 4वी 5वी 6वीला दक्षिणायन उत्तरायण असते. पुन्हा तुम्हाला अमावस्या पौर्णिमा असते. याचा इतिहास भूगोल आणि विज्ञान असते. मग तुम्हाला आतापासून मी दाखवायलोय. लक्ष करायचं. आता हळूहळू मोठा कसा होतोय आणि त्याचा कसं कोणत्या आणि कोणत्या दिशेला जातं ती बघायचं रोज. आता कळालं का? सगळे सांगावले कळाला काय? पहिली अंगणवाडी आरोही सानवी कुठं आहे? चंद्रकुंकट दिसते वरी बघ. चल इकडे. हा छान तिकडं तुला कळालं. कोणती बाजू येते? हा थोडा उत्तराकडे कल्ल्याला आहे आणि पश्चिम ही बाजू. हा कळालं ना? हा हा छान बरोबर. हा तर आता रोज बघायचं इथून पुढे. हा रोज बघायचा काय सगळ्यांनी. आता एकदा सांगा पूर्व पश्चिम. थांबा चंद्राला काय म्हणते तर मून. काय चंद्राला काय म्हणते तर? आता स्पेलिंग विसरायची नाही. MOON मून म्हणजे चंद्र. मून म्हणजे हा चला बसा मध्ये.